भारतीय जनता पार्टी पूर्ण मुंबईमध्ये पोलखोलचे कार्यक्रम सार्वजनिकरित्या करतेच आहे आणि मुंबई शहरावर आणि मुंबईकरांवर होणाऱ्या अन्यायाच्या बाबतीत या पोलखोलच्या कार्यक्रमातून या ठाकरे सरकारच्या भ्रष्टाचाराची नवनवीन रूप ही जनतेसमोर आम्ही आणतो आहोत। पहिल्यांदा जसं आम्ही पाहतो की जे प्रकरण आता वार्ताहर परिषदेच्या माध्यमातून मी पोलखोलचा पुढचा टप्पा म्हणून मांडतोय, अशा पद्धतीची प्रकरण हे पहिल्यांदाच महाराष्ट्रात आम्ही बघतो। मुंबईमध्ये सरकारी जागांची लयलूट, महाराष्ट्र सरकारच्या मालकीच्या जागांची लयलूट कशी होते प्रकरण त्याचं आहे। समाजाच्या जनहितार्थ दिलेल्या अल्पसंख्याक समाजाच्या सरकारी जागा याच्यावर भ्रष्टाचाराचं कुरण कसं वाढतंय प्रकरण त्याचं आहे। पंचतारांकित विभागामध्ये ज्या भागामध्ये जमिनीचे भाव हे प्रचंड आहेत, अशा ठिकाणच्या सरकारी मालकीच्या जागा कवडीमोल किमतीला देण्याचा सरकारी कार्यक्रम या ठाकरे सरकारमध्ये आम्ही पहिल्यांदाच पाहतोय। प्रकरण याचं आहे आणि या सगळ्यापेक्षा गंभीर म्हणजे जे बांधकाम सरकारी जागेवर आहे, जे हेरिटेज डिक्लेअर्ड आहे, जे ऐतिहासिक वास्तू म्हणून घोषित केलेलं आहे, अशा जागा मुंबईतल्या विकल्या जात आहेत। हे सुद्धा गंभीर आहे। पहिल्यांदाच आम्ही या पद्धतीने सगळे प्रकरण बघतो। मुंबईतील वांद्रे पश्चिम विभागातील बँडस्टँड जवळ उच्च प्रतीचे आणि दराच्या जागा असलेल्या भागामध्ये, म्हणजे बांद्रा ताजलँड सँडच्या बाजूला, बांद्रातील ताज हॉटेलच्या बाजूला महाराष्ट्र सरकारच्या मालकीची 5081 स्क्वेअर यार्ड, म्हणजे जवळजवळ 1 एकर 5 गुंठे। आपण कल्पना करू शकता, समुद्रकिनारी बांद्रा बँडस्टँडला बांद्रा ताज हॉटेलच्या बाजूला 1 एकर महाराष्ट्र सरकारची जागा, जी भाडेपट्ट्यावर लीजवर 1905 पासून बांद्रा पारसी कोवलन होम फॉर वुमन चॅरिटेबल ट्रस्ट या एका ट्रस्टला दिली गेली होती, ज्या ट्रस्टचं लीज भाडेपट्टा 1980लाच संपला। अशी मोक्याची जागा त्यावेळेला सरकारने समाजातील आजारी पडलेल्या लोकांना बरं होण्यासाठी विश्रांतीची जागा या उपयोगासाठी या चॅरिटेबल ट्रस्टला दिली होती। हेतू रुग्णांना विश्रांती मिळून बरं होण्यासाठीची जागा, या हेतूसाठी दिली होती, ज्यावर 2034च्या DP प्रमाणे, विकास आराखड्याप्रमाणे रिहॅबिलिटेशन सेंटर असं आरक्षण टाकण्यात सुद्धा आलं। ती जागा राज्य सरकारच्या महसूल खात्यांतर्गत असतानाही
भाडेपट्टा लीज करार संपलेला असतानाही एका इम्पिरियल इन्फ्रा डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड म्हणजेच रुस्तमजी नावाच्या विकासकाला कवडी मोल दराने विकण्याचा घाट आणि कट सरकारच्या खात्याअंतर्गत घातला गेला आणि ती विकण्यात सुद्धा आली। ज्या जागेमध्ये नेट प्रॉफिट फायदा आजच्या प्रचलित महापालिकेच्या धोरणानुसार MRTP नुसार विकास नियंत्रण नियमावलीनुसार देय जे बांधकाम मंजूर केलं जाईल या सगळ्याची जर किंमत बघितली तर ज्यामध्ये सगळे खर्च अगदी व्याजासहित काढल्यानंतर ज्याचा निव्वळ फायदा रुस्तमजी नावाच्या बिल्डरला 1003 कोटी रुपयाचा होणार आहे। या 1003 कोटीच्या फायदा होणाऱ्या भूखंडाला केवळ 234 कोटी रुपयात विकण्याच्या सगळ्या परवानग्या त्या ट्रस्टला आणि कलेक्टरने महसूल खात्याच्या मार्फत दिल्या गेल्या। या रुस्तमजी विकासकाचे महाराष्ट्र विकास आघाडी सरकारमधल्या कुठल्या मंत्र्याशी लागेबांधे आहेत की ज्यामुळे ज्या हेतूसाठी गरीब रुग्णांच्या विश्रांतीच्या हेतूसाठी केवळ 12,000 स्क्वेअर फूट दिली गेली ती सरकारी जागा आणि विकासकाला मात्र 1,90,000 फूट संपूर्ण मालकीवर दिली गेली। असा निर्णय जो केला गेला त्यातून खरं तर या प्रकरणात 1003 कोटी रुपयाचा फायदा हा विकासकाला पूर्णपणे देण्याचा निर्णय केला गेला। खरं तर चॅरिटी कमिशनरच्या जॉइंट कमिशनरने ही जागेला विकण्याची परवानगी देताच कामा नये होती, कारण ज्या वेळेला ही चॅरिटी कमिशनरने परवानगी दिली त्यावेळेला ट्रस्ट आणि सरकार यामध्ये भाडेपट्टा करार संपुष्टात आला होता आणि कायदेशीररित्या असं म्हणता येऊ शकतं की ती जागा सरकार दरबारी वर्ग करण्याची किंवा सरकारला परत मिळण्याची सुरुवात झाली होती। मग जी जागा सरकारची स्वतःची होती किंवा स्वतःच्याकडे वळवण्याची प्रक्रिया सुरू झाली होती ती जागा संपुष्टात आलेल्या कराराच्या ट्रस्टला विकण्याची परवानगी देण्यात आली, संशयास्पद आहे। आणि जॉइंट कमिशनर नंतर अपीलमध्ये तर चीफ चॅरिटी कमिशनरने रिटायर्ड होण्याच्या 2 दिवस आधी ती विकासकाला संपूर्ण मालकीवर देण्याचा निर्णय निवाडा देऊन टाकला। हे सगळं प्रकरण चॅरिटी कमिशनर स्तरावर सुद्धा संशयित वाटावं अशी चर्चा आहे। त्याहीपेक्षा महत्त्वाचा मुद्दा असा आहे की जी जागा महाराष्ट्र सरकारच्या मालकीची जी जागा अतिशय जास्त किंमत मिळू शकते अशा भागातली जी जागा केवळ भाडे करार संपुष्टात आल्यानंतर सुद्धा वर्ग 2 पद्धतीने त्याच ट्रस्टला दिली असती आणि त्यानंतर जर विकण्याची परवानगी मिळाली असती
तर सरकारला, महाराष्ट्र सरकारला 380 कोटी रुपयाचा प्रॉफिट झाला असता, तरी सरकारने ती जागा स्वतःकडे वळवली नाही, वर्ग 2 केली नाही, चॅरिटी कमिशनरच्या निर्णयावर आक्षेप घेतले नाहीत, विकासकाने विकण्याची परवानगी सरकारच्या हरकतीला न मानता केली तरी कारवाई केली नाही, आणि किमान 4-5 करोडमध्ये 1000 कोटीच्या जागेला महाराष्ट्र सरकारने त्या ट्रस्टला संपूर्ण मालकी करून विकासकाला विकण्याचा हा भ्रष्टाचार केला, आणि त्यातनं 1000 कोटी रुपयाचं नुकसान झालं, हा त्यामध्ये आमचा आरोप आहे. या संदर्भामध्ये आमची मागणी आहे, मुंबई महानगरपालिकेने तिथे उच्चभ्रू इमारतीच्या बांधकामाच्या परवानगीचा प्रस्ताव या प्रकरणाची चौकशी होईपर्यंत मान्य करू नये. माननीय महसूल मंत्र्यांनी यामध्ये कलेक्टरची भूमिका संशयास्पद नाही, हेतुपुरस्सर भ्रष्टाचाराची आहे. त्यामुळे या विषयावर चौकशी तातडीने नेमावी. या सगळ्या प्रकरणामध्ये सरकारी जागा कमी किमतीत विकासकाला, बिल्डरला मिळावी म्हणून त्याच्या व्हॅल्युएशनचं काम ज्यांनी केलं ते व्हॅल्युएशन मुद्दामून इतकं कमी दाखवण्यात आलं की विकासकाला फायदा व्हावा आणि सरकारला रेव्हेन्यू कमी मिळावा. त्या व्हॅल्युअरचा सुद्धा सहभाग आहे. म्हणून या प्रकरणात CID चौकशी सरकारने करावी आणि तोपर्यंत हस्तांतरणाच्या प्रक्रियेवर स्थगिती द्यावी, अशी आमची त्यातली मागणी है. तीसरी बात, उसी तरीके से मुंबई में पहली बार हम देख रहे हैं जहां आम जनता पुलिस कमिश्नर के ऑफिस में न्याय मांगने जाएगी, उसी पुलिस कमिश्नर के ऑफिस में मनसुख हिरेन मर्डर केस में अभी जो चार्जशीट NIA ने दाखिल की उससे स्पष्ट हो गया कि निर्दोष आदमी का खून करने की साजिश ये पुलिस कमिश्नर के ऑफिस में ही चल रही थी. करने वाले भी पुलिस ही थे. अब जनता न्याय मांगने कहां जाएगी? अगर पुलिस मुख्यालय में ही अगर खून करने की साजिश रची जाती है तो ये कौन सी कानून सुव्यवस्था है? और इसके लिए पहली बार हम महाराष्ट्र में देख रहे हैं, मंत्रालय स्वयं सरकारी प्लॉट बेचता है कम दाम में, BMC हेड ऑफिस खुद ही कॉन्ट्रैक्टर को प्रॉफिटरिंग करने के लिए शेड्यूल रेट बढ़ाकर भ्रष्टाचार कर रही है, और पुलिस कमिश्नर ऑफिस में ही खून की साजिश रचनी जा रही है. ये महाराष्ट्र में पहली बार दिखाई पड़ रहा है. रावसाहेब दानवे असं म्हणाले की मी येत्या काळामध्ये ब्राह्मण मुख्यमंत्री पाहू इच्छितो, त्याच्यावर तुमची काय प्रतिक्रिया? मला असं वाटतं की हा विषय ज्या परिप्रेक्ष्यामध्ये रावसाहेब बोलले ते समजणं आवश्यक आहे, आणि त्या परिप्रेक्ष्यामध्ये जात धर्म भाषा भेदापेक्षा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणं ही महाराष्ट्राची आजची गरज आहे, ही त्यांची भावना आहे. राज्यात एखाद्या विशिष्ट जातीचा मुख्यमंत्री व्हावा असं म्हणणं योग्य नाही असं अजित पवार म्हणतात. 345चा बहुमताचा आकडा घेऊन या आणि कुणी मुख्यमंत्री होऊ शकतं असे अजितदादा जे आता म्हणालेत त्यात काही फार अयोग्य आहे असं मला वाटत नाही, आणि अशीच भावना रावसाहेब दानवेजींची सुद्धा आहे. त्यांच्या बोलण्याचा लहेजा आणि ढंग यातनं विपर्यास केला जातोय. रावसाहेब दानवेजींचंही मत तेच आहे जे मी मांडलं. आज महाराष्ट्राच्या हिताचं एकच गोष्ट आहे, असलेली महाराष्ट्रासमोरची आव्हानं आणि त्या आव्हानांसाठी असलेल्या अनुभवाअंतर्गत गरज ही देवेंद्र फडणवीसच पूर्ण करू शकतात, हेच रावसाहेब दानवेंना म्हणायचं आहे. भीमा कोरेगाव प्रकरणामध्ये संभाजी भिडे यांना क्लीन चिट दिली गेली, त्याच्यानंतर आता प्रकाश आंबेडकर यांनी या सगळ्या प्रकरणात आरोप केला की राष्ट्रवादी काँग्रेस आणि जयंत पाटील यांचा हात आहे या सगळ्या प्रकरणात संभाजी भिडेंना क्लीन चिट देण्यात.
आणि मला या विषयावर भाष्य करायचं नाही, कारण हे न्यायप्रविष्ट प्रकरण आहे. या प्रकरणामध्ये अजून सुनवाया साक्षी चालू आहेत आणि त्यामुळे ज्या प्रकरणाचा अजून अंतिम निवाडा आला नाही त्या प्रकरणात मध्येच बोलणं माझ्यासाठी तरी अयोग्य आहे, ते मी टाळतो. ओबीसीच्या आरक्षणाशिवाय निवडणुका होण्याची शक्यता आहे. काल सुप्रीम कोर्टाने त्या संदर्भातला निर्णयही दिला. याबद्दल भाजपची भूमिका काय? आम्हाला ही भीती होतीच की हे महाराष्ट्र विकास आघाडीचं ठाकरे सरकार ओबीसींच्या राजकीय आरक्षणाला नख लावणार. हा केवळ घटनाक्रम नाही, ज्या पद्धतीने ओबीसींचं राजकीय आरक्षण गेलं किंवा जातंय किंवा जाईल, हा केवळ साधा घटनाक्रम नव्हे. आमचा आरोप आहे महाराष्ट्र विकास आघाडीचं ही सोची समजी साजिश आणि षडयंत्र आहे. आणि हे सोची समजी साजिश आणि षडयंत्र यासाठी म्हणतोय कारण हे प्रकरण अचानक आलेलं नाही. हे प्रकरण जर आपण मागे 2 वर्ष बघितलीत तर हा विकास गवळी कोण आहे जो न्यायालयात जातोय, ज्याच्या निवाड्यावर हे आदेश आले, तो काँग्रेसचा कार्यकर्ता आहे. मग तो विकास गवळी कुठल्याच नेत्याच्या जवळचा आहे काँग्रेसच्या? मग ते काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत की काँग्रेसचे या विभागाचे मंत्री आज महाराष्ट्र सरकारमधले आहेत? हाही संशोधनाचा विषय आहे. त्यानंतर ज्या बाबतीमध्ये देवेंद्र फडणवीस विरोधी पक्ष नेते म्हणून 2.25 वर्षापूर्वी म्हणाले, केवळ सभागृहात म्हणाले नाहीत, पत्रव्यवहार केलाय आणि सरकारला हात जोडून विनंती केली, आमच्या ओबीसी समाजाचं आरक्षण वाचवा. त्यासाठी काय करा? तर त्यासाठी मागासवर्ग आयोग पहिला नेमा. 2.25 वर्षापूर्वी आम्ही म्हटलंय, आयोग नेमला गेलाय काल परवा, 2-6 महिन्यापूर्वी. ट्रिपल टेस्ट करा म्हटलंय 2.25 वर्षापूर्वी आम्ही, अजूनही केलेलं नाही. 2.25 वर्षापूर्वी देवेंद्रजी म्हणालेत, अरे किमान अंतरिम रिपोर्ट तरी कोर्टासमोर सादर करा. काल परवा जो अंतरिम रिपोर्ट केला, जो न्यायालयाने फेकून दिलाय, महाराष्ट्र विकास आघाडीचा हे प्रकरण मागासवर्गीय आयोग, इंटरिम रिपोर्ट, ट्रिपल टेस्ट या प्रकारातला विलंब, हा विलंब हा कटाचा भाग आहे. न्यायालयातला दावेदार तुमचा, न्यायालयातला दावेदार मित्र तुमचा. न्यायालयामध्ये प्रकरण असताना विलंब तुम्ही मुद्दामून केलेला, न्यायालयासमोर बाजू मांडताना कुचकामी भूमिका तुमची. आणि या सगळ्यातून दुर्दैवाने ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणाला नख लागले गेला आहे. आणि म्हणून याच्या विरोधात जनक्षोभ जो समाजाच्या मनात आहे त्याचा आवाज भारतीय जनता पार्टी बनेल. आमच्यापुरता सांगायचं झालं तर या निवडणुका आरक्षणाविना होणं हे आम्हाला तेव्हाही मान्य नव्हतं, आजही मान्य नाही. जर ही स्थिती यांच्या षडयंत्रामुळे महाराष्ट्र विकास आघाडीची आली असेल तर आमच्या पक्षांतर्गत निर्णयात आम्ही ओबीसी समाजाचं आरक्षण सोडा, आवश्यकतेच्या जास्त वेळ पडली तर तेही आरक्षण आम्ही आमच्या अंतर्गत देऊ. सर, येत्या काही महिन्यात आता मुंबई महापालिकांसह सर्व निवडणुका होण्याची शक्यता वाढते. भाजपची तयारी आहे? भारतीय जनता पार्टीचं तर स्पष्ट मत है तैयार. हम कल भी तैयार थे, आज भी तैयार है. भाग तो हो रहे थे, पळपुटे तर सत्ताधारी होते आणि त्या पळपुटेपणातच त्यांनी भीतीतून जे घेतलेले निर्णय होते ते कधी पावसापूर्वी घेऊ, कधी पावसानंतर वॉर्ड वाढवू, कधी डिलिमिटेशन लोकसंख्याची जनगणना न करता करू.
हे सगळे भित्रूबाईचे प्रयत्न सत्ताधारी शिवसेनेचे होते. ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणूक घ्यायला तुम्ही तयार आहात? मी उत्तर दिलं. एक मुद्दा कालपासून आम्ही पाहतोय, तो सुद्धा अतिशय महत्त्वाचा वाटतोय, की ज्या पद्धतीने विशेषतः शिवसेनेचे विश्वविख्यात प्रवक्ते आणि काँग्रेसचे प्रवक्ते यांच्या हिरव्या उचक्या इतक्या वाढायला लागल्या आहेत की त्या हिरव्या उचक्यांनी मशिदीवरचे भोंगे कालपासून कमी झाले किंवा करावे लागले किंवा केले, यामुळे उपटं काढण्यासाठी हिंदू मंदिरांच्या बाबतीत अधिकाराला नख लावण्याचं काम ठाकरे सरकार मुद्दामून करते असा आमचा आरोप आहे. कारण मी बातम्या बघितल्या, कोणीतरी म्हणालं एवढे हिंदू मंदिरांवरचे भोंगे कमी झाले किंवा कमी करावे लागले, त्यातली आमची भूमिका आम्ही स्पष्ट करतो आहोत. शक्तिपीठ, तीर्थस्थानं आणि प्रार्थनालय यात फरक आहे. भारतीय जनता पार्टी स्पष्ट भूमिका मांडते. शक्तिपीठ आणि तीर्थस्थानं या ठिकाणी या पद्धतीच्या पब्लिक अनाउन्समेंट सिस्टीमची पण आवश्यकता आहे आणि आरत्या आणि धार्मिक कार्यक्रमांसाठी येणाऱ्या गर्दी पाहता साऊंड सिस्टीमची, ध्वनी क्षेपाची सुद्धा आवश्यकता आहे. केवळ अनधिकृत भोंगे मस्जिदवरनं काढायला लागल्यामुळे तुमच्या हिरव्या उचक्या इतक्या वाढायला लागल्या आणि उपटं काढण्यासाठी जर तुम्ही शक्तिपीठ आणि तीर्थस्थानांवरच्या हिंदूंच्या अधिकाराला नख लावलं तर भारतीय जनता पार्टी याविरोधात आवाज उचलेल, आंदोलनही वेळ पडल्यास करेल. धन्यवाद. आशिषजी, संजय राऊत भोंग्यांच्या विषयावर अनेकदा भूमिका मांडताना असं म्हणतात की मनसेच्या खांद्यावर बंदूक ठेवून भाजप हा सगळा प्रकार करते. जे स्वतःचं राजकीय अस्तित्वच परपक्षाच्या नेत्याच्या खांद्यावर बसून करतात त्याने खांदे आणि खांदे पालटवर बोलू नये. संजय राऊतांचं राजकीय अस्तित्वच परपक्षाच्या, म्हणजे त्यांच्या परपक्षाच्या सर्वांच्या खांद्यावर आहे. त्यांना दिवसा डवळा असे दुसऱ्या तिसऱ्याच्या खांद्याची स्वप्न पडतात. त्यांचं असंही म्हणणं होतं काल की जे मंदिरांवरचे भोंगे किंवा मंदिरांवरचे लाऊडस्पीकर काढले गेले, काकड आरती, त्याचंच उत्तर मी दिलं. त्याचं उत्तर दिलं मी. हिंदूंसाठी हा काळा दिवस होता. मी त्याचंच उत्तर दिलं. हिरव्या उचक्या त्यांनाच आल्यात आणि म्हणून म्हटलं मी शक्तिपीठ, तीर्थस्थानं ही संतांची भूमी आहे. संजय राऊत ही सुलतानांची भूमी नाही, महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे आणि त्यामुळे इथे शक्तिपीठ आहेत, इथं तीर्थस्थान आहेत. इथे त्या तीर्थस्थान आणि शक्तिपीठांवरच्या ध्वनिक्षेपकाला किंवा साऊंड सिस्टीमला केवळ तुम्हाला मस्जिदवरचे काढायला लागले अनधिकृत भोंगे म्हणून नख लावू नका. हा तुमचा सुलतानी प्रदेश नाही, हा संतांचा प्रदेश आहे. राज ठाकरे यांनी काल म्हटलं की जोपर्यंत मशिदीवरचे अनधिकृत भोंगे काढले जात नाही तोपर्यंत मनसेचं आंदोलन सुरू राहील. सुप्रीम कोर्टाचा आदेश हा पाळला गेलाच पाहिजे. तो महाराष्ट्र सरकारलाही पाळावा लागेल, तो सगळ्यांनाच पाळावा लागेल. पण अशा पद्धतीने अनधिकृत भोंग्यांवर कारवाई करण्याची हिंमत, ताकद, कौशल्य आणि न्याय या देशात देणारा एकमेव नेता भारतीय जनता पक्षाचा मुख्यमंत्री योगी यांच्या रूपाने आम्ही पाहिला. आशिषजी, काल मनसेचं जे आंदोलन झालं, तुमचं काय मत आहे की आंदोलनाला प्रतिसाद मिळाला, यशस्वी ठरलं की अन्य काही तुमची? मला असं वाटतं त्यावर मी भाष्य आज टाळतो, कारण मला अजून आंदोलनं बघायची आहेत.